10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस। काही मिनिटांच्या पावसामुळे साचलं गुडघावर पाणी। हडपसर भागात मुसळधार पाऊस। खतगावकर ठोंबरेन पडवाट बीड भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी घेतली जरांग यांची भेट। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। इच्छुकांनी भेट घेणं गैर नाही, जरांग यांचं सूचक विधान। महायुतीला आशीर्वाद दिला तर 1503,000 रुपये होतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडक्या बहिणींना साथ। योजना 5 वर्ष सुरू ठेवायच्या असल्यास पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे। उपमुख्यमंत्री अजितदादांचं लाडक्या बहिणींना आवाहन। महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार। टाइम्स नाऊ नवभारतचा ओपिनियन पोल। भाजपला विधानसभेत 95 ते 105 जागा मिळण्याची शक्यता। शिंदेच्या सेनेला 19 ते 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागांचा अंदाज। पराभवाच्या भीतीनं महाशक्तीनं निवडणुका लांबणीवर टाकल्या। मविया नेत्यांची टीका तर वन नेशन वन इलेक्शनच्या धोरणात तफावत। पवारांचा मोदींवर निशाणा। विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा। येवल्याऐवजी नाशिकमधील दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाची भुजबळ चाचपणी करत असल्याची माहिती। मी महिन्याला लाखो रुपये मिळवते, अंजली दमानी यांनी दिले पुरावे। तुमच्या कमाईचे स्रोत काय ते सांगा। दमानी यांचा अजित पवारांना सवाल तर प्रवक्ते सूरज चव्हाणांवरही निशाणा। रामगिरी महाराज संत नाहीत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। अमोल मिटकरींची राज्य सरकारकडे कारवाईची मागणी। पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका। वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। मागील 2 वर्षांपासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास सुरू होती टाळाटाळ। आमदार संजय गायकवाडांनी कापला तलवारीनं केक। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांवर पोलीस गुन्हा दाखल करणार का, लोकांचं लक्ष।